नमस्कार स्वामी भक्तांनो. या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे गुरुचरित्र अध्याय पहिला. शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र हा एक पवित्र धार्मिक ग्रंथ असून त्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांचे, उपदेशांचे व चमत्कारांचे वर्णन केलेले आहे. या ग्रंथाचा पहिला अध्याय हा संपूर्ण ग्रंथाची भूमिका मांडणारा आहे. गुरु व देवतांचे स्मरण. अध्यायाच्या सुरुवातीला लेखक प्रथम श्री गणेश सरस्वती माता गुरु श्री दत्तात्रेय यांचे स्मरण करतो. यातून हे स्पष्ट होते की कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी देव व गुरूंचे आशीर्वाद घेणे आवश्यक आहे. गुरुचे महत्त्व. या अध्यायात गुरुचे महत्त्व विशेषपणे सांगितले आहे. गुरु अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो. गुरु जीवनाचा योग्य मार्ग दाखवतो. गुरुशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. गुरु हेच परमेश्वराचे स्वरूप आहेत. म्हणूनच प्रत्येकाने गुरुवर श्रद्धा ठेवावी असे सांगितले आहे. श्री दत्तात्रेयांचे स्वरूप. अध्यायात श्री दत्तात्रेयांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ते त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्र स्वरूप आहेत. ते भक्तांचे रक्षण करतात. ते संकटातून मुक्ती देतात. श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार असल्याचे यामध्ये सूचित केले आहे. स्वामी समर्थांचा अवतार. या अध्यायात स्वामी समर्थांच्या अवताराबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. त्यांचा अवतार हा भक्तांच्या उद्धारासाठी झाला. ते अचानक प्रकट झाले. त्यांनी अनेक चमत्कार करून लोकांचे दुःख दूर केले. यावरून स्वामी समर्थ हे दैवी शक्तीचे अवतार आहेत हे दिसून येते. भक्ती व श्रद्धेचे महत्त्व. अध्यायात भक्ती आणि श्रद्धेवर भर दिला आहे. गुरुवर पूर्ण विश्वास असावा. नामस्मरण केल्याने मन शांत होते. श्रद्धेमुळे गुरुकृपा प्राप्त होते. भक्तीमुळे जीवनातील संकटे दूर होतात. ग्रंथलेखनाचा उद्देश. लेखक या ग्रंथाच्या लेखनाचा उद्देश स्पष्ट करतो. स्वामी समर्थांच्या लीलांचे वर्णन करणे, लोकांमध्ये भक्ती वाढवणे, योग्य जीवन मार्ग दाखवणे. अध्यायाचा संदेश. अध्याय 1 मधून मिळणारे मुख्य संदेश. गुरुचे महत्त्व ओळखावे. श्रद्धा व भक्ती ठेवावी. नामस्मरण करावे. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवावा. अध्याय 1 हा संपूर्ण गुरुचरित्राचा पाया आहे. तो आपल्याला गुरुभक्ती, श्रद्धा आणि स्वामी समर्थांवरील विश्वास यांचे महत्त्व शिकवतो. या तत्वांचे पालन केल्यास जीवनात शांती व समाधान प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.